कांद्याचा एक असा नुसका ज्याने माझ्या केसांना 3 दिवसात खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांब दाट व रेशमसारखे मुलायम केले आहे। तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये असा लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे, त्याला बघून तुम्ही सुद्धा मजबूर व्हाल ही रेमेडी लावण्यासाठी। किचनमध्येच असलेल्या या 2 वस्तूंनी तुम्ही तुमच्या केसांची गळणे थांबवू शकता, केसांच्या लांबीला फक्त 3 दिवसामध्ये वाढवू शकता आणि केसांना मुळापासून मजबूत करू शकता। त्यासोबत तुमच्या पांढरे झालेल्या केसांना सुद्धा हे काळे करते। मी तुमच्यासोबत एक अशी रेमेडी शेअर करणार आहे, ही रेमेडी तुमच्या केसांसाठी वरदान आहे। ही एक आयुर्वेदिक औषधीय नुस्खा आहे, याने माझ्या केसांना 3 दिवसात वेगाने लांब केले आहे। हे माझे काही सबस्क्रायबर्स आहेत, यांची केस गळती खूप जास्ती प्रमाणामध्ये होत होती। यांनी आपल्या केस गळतीचे फोटोज मला पाठवले, त्यांना मी या रेमेडीबद्दल सांगितले। ही रेमेडी त्यांनी आपल्या केसांवरती वापरली, त्यांचे सुद्धा केस गळती तुरंत स्टॉप झाली। कपाळावरची रेसेडिंग लाईन मागे गेलेली होती, तिथे सुद्धा केस आले। आता त्यांच्या केसांची वाढ भयंकर झालेली आहे। व्हिडिओला पूर्ण बघायच्या आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत व्हिडिओला लाईक शेअर करून ठेवा, जेणेकरून तो रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे। तुमच्या केसांची लांबी पाहून तुम्ही ही व्हिडिओ नक्की शोधाल, म्हणून म्हणते व्हिडिओ शोधावी नाही लागणार लाईक शेअर करून ठेवल्याने। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर इथे बघू शकता आपल्याला घ्यायचे आहे किचनमधलेच कांदे। तर 2 ते 3 कांदे आपल्याला ही रेमेडी तयार करण्यासाठी घ्यायची आहे। ही रेमेडी इतकी जबरदस्त बनवून तयार होणार आहे, मी सांगते त्याच पद्धतीने तुम्ही बनवून आपल्या केसांवरती लावली तर खरंच तुम्हाला तुमचे केस भयंकर वाढलेले दिसतील। जी रेमेडी मी बनवून तयार करणार आहे हे आपल्या केसांसाठी खूपच फायद्याची आहे। लगभग 5000 लोकांनी याचा वापर पण केला आहे आणि आपल्या केसांची बॅक फोटोज मला पाठवली आहे। त्यांच्या पहिल्या आणि आताच्या केसांमध्ये खूप जास्ती फरक आहे। या सगळ्या लोकांच्या केसांची लांबी इतकी वेगाने होत आहे जसे की कोणतं बूस्टर डोज मिळाला आहे। तर याला कशा प्रकारे बनवून आपल्या केसांवरती अप्लाय करायचे आहे, किती वेळ ठेवायची आहे, ही प्रोसिजर जर तुम्हाला समजली तर तुमच्या केसांची वाढ भयंकर झाल्याशिवाय राहणार नाही। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला कांदा सर्वात आधी कापून घ्यायचा आहे, म्हणजे की कांद्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे। आणि इथे कांद्याची साल न काढता आपल्याला हे कांद्याचे काप करायचे आहे। ज्या प्रकारे मी तुम्हाला करून दाखवत आहे त्याच प्रकारे आपल्याला कांद्याचे छोटे छोटे बारीक काप करून घ्यायचे आहे। ज्या पण माझ्या सबस्क्रायबर्स लोकांनी या रेमेडीचा वापर केला आहे त्यांची केस गळती तर थांबलीच आहे, त्यासोबत केसांची रिग्रोथ होणे स्टार्ट झाले आहे। सगळ्यात खास की ज्यांचे केस अजिबातच वाढत नव्हते खूप वर्षापासून, त्यांच्या केसांची एकाच जागेवरती वाढ थांबलेली होती, केस गळून कपाळावरची रेसेडिंग लाईन मागे गेलेली होती, पातळ झालेली होती आणि टक्कल पडायला लागले होते। या रेमेडीचा वापर करताच त्या सगळ्या लोकांची रिग्रोथ होणे स्टार्ट झाले आहे। 3 ते 4 दिवसामध्ये त्यांना इतका रिझल्ट दिला आहे या रेमेडीने, जबरदस्त आणि पॉवरफुल। त्यांची केसांची वाढीचे फोटोज त्यांनी माझ्यासोबत शेअर केलेले आहे। त्यांच्या पहिल्या आणि आताच्या केसांमध्ये खूप जास्ती फरक आहे। तर इथे बघू शकता हे आपण कांद्याचे छोटे छोटे बारीक काप करून घेतलेले आहे आणि मिक्सर पॉट स्वच्छ धुवून त्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करायचे आहे, कांद्याचे पूर्ण बारीक बारीक काप। आणि यामध्ये आपल्याला हवा आहे कांद्याचा रस, त्याकरिता आपल्याला ह्या कांद्याचे छोटे छोटे बारीक काप करून आपल्याला मिक्सरमधून पिसून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे मी थोड्या प्रमाणामध्ये इथे पाणी घातलेलं आहे, आपल्याला छान वाटण करून घेता येईल या कांद्याच्या बारीक बारीक कापचं। तर बघू शकता इथे आता झाकण लावून मी हे पूर्ण बारीक वाटण करून घेणार आहे कांद्याचं या प्रकारे। तर बघू शकता इथे मी छान कांद्याच्या कापचं पूर्ण वाटण करून घेतलेलं आहे, जेणेकरून यामधला आपल्याला पूर्ण रस कांद्याचा मिळून जाणार या प्रकारे। जर तुम्हाला ही प्रोसिजर खूप कठीण वाटत असेल, अवघड वाटत असेल तर तुम्ही कांदा खोबरा किसणीने किसून पण त्यामधला रस काढू शकता। तर मला फास्टली ही रेमेडी तयार करायची आहे, कारण की कमी वेळामध्ये मला ही बनवून दाखवायची आहे तुम्हाला, त्याकरिता मी इथे मिक्सरमधूनच इथे बारीक करून घेतलेले आहे कांद्याचे काप। तर या प्रकारे मी आता वाटण करून घेतलेलं आहे, ते पूर्ण वाटण या चाळणीच्या साहाय्याने तुम्हाला गाळून दाखवत आहे। बघू शकता जो रस आपल्याला हवा होता कांद्याचा ही रेमेडी तयार करण्यासाठी, तो रस आपल्याला इथे मिळालेला आहे कांद्याचा। या प्रकारे मी कांद्याच्या पेस्टला थोडंसं असं दाबून यामधला पूर्ण
रस इथे काढून घेते, कारण की कांद्याचा रस थोडा पण आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही आहे. हा आपल्या केसांसाठी खूपच फायद्याचा आहे, खूपच पॉवरफुल आहे. म्हणून इथे कांद्याचा रस पूर्ण दाबून दाबून मी इथून पूर्णपणे काढून घेतलेला आहे. बघू शकता जेवढा रस मला हवा होता आपल्या केसांवरती अप्लाय करण्यासाठी तेवढा इथे मिळालेला आहे. कांद्यामध्ये असते सायट्रिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट आणि कांद्याच्या सालमध्ये असते सल्फर. हे दोन्ही मिळून आपल्या केसांची वाढ खूप वेगाने करते, आपली केस गळती तुरंत थांबवते. तर इथे कांद्याच्या रसाला मी थोडंसं साईडने करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला आता थोडंसं खोबऱ्याचं तेल घालायचं आहे. म्हणजे की खोबऱ्याचं तेल थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमच आपल्याला इथे खोबऱ्याचं तेल घालायचं आहे या भांड्यामध्ये. तर बघू शकता इथे मी 3 चमच खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे आणि 5 ते 6 लवंग आपल्याला इथे फुलवाल्या घ्यायच्या आहे, म्हणजे की हे तेल तयार करण्यासाठी. तर हे तेल गरम करून आपल्याला यामध्ये जे लवंग घातलेले आहे त्या लवंगला या तेलामध्ये, खोबऱ्याच्या तेलामध्ये छान रोस्ट करून घ्यायचे आहे. या प्रकारे ही रेमेडी ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगत आहे त्याच प्रकारे तुम्हाला करायची आहे, कारण की हे एक पॉवरफुल सोल्युशन आहे. हे बघू शकता मी आता इथे काय करत आहे, या तेलामध्ये ह्या 5-6 लवंग गरम करून घेत आहे, म्हणजे की रोस्ट करून घेत आहे, कारण की हे तेल आपल्याला या कांद्याच्या रसामध्ये मिसळायचं आहे. असं केल्याने आपल्या केसांना खूप रॉकेटसारखी स्पीड मिळते, आपल्या केसांना एक रफ्तार येते. केस वाढण्यासाठी आपली केसांची वाढ खूप वेगाने होते. 1 नाही, 2 नाही, 10 नाही, तर 50 वेगाने होते. म्हणून यामध्ये आपल्याला या खोबऱ्याच्या तेलामध्ये लवंगला रोस्ट करायचीच आहे. याने आपल्या केसांना थिकनेस येते, आपली पातळ वेणी जाडमध्ये कन्वर्ट होते, म्हणजे की आपल्या केसाला घनदाट आणि जाड करण्यासाठी हे एक पॉवरफुल इन्ग्रेडियंट्स आहेत लवंग आणि खोबऱ्याचे तेल. लवंग आपल्या केसांना नैसर्गिक चमक देते आणि आपल्या केसांना थिकनेस व जाडपणा येते. म्हणून म्हणते यामध्ये लवंग आपल्याला घालायचीच आहे. मी तर तुम्ही म्हणतही असाल 2 वस्तू इथे म्हटल्या सुरुवातीला आणि 3 इथे दाखवत आहे, पण तुम्हाला माहिती नाही आहे ज्यांचे पण केस पातळ आहे ना, हे टक्कल पडलेल्या डोक्यावर सुद्धा केस उगवते. पातळ केसांना हे जाडमध्ये कन्वर्ट करते. तर म्हणून यामध्ये आपल्याला लवंग एक्स्ट्राची इथे घालायची आहे. जर तुमचे पातळ असेल केस, जास्तीच प्रमाणामध्ये केस गळत असेल, तर तुम्हाला लवंग यामध्ये घालायचीच आहे. या प्रकारे आपल्याला लवंगला छान प्रकारे या खोबऱ्याच्या तेलामध्ये रोस्ट करून घ्यायचे आहे. बघू शकता अगोदर लवंग किती बारीक होती आणि आपण यामध्ये रोस्ट केल्यानंतर, म्हणजे की कडसू दिल्यानंतर थोडंसं तिचा साईज वाढलेला आहे, लवंगचा ठोकळ झालेली आहे. आता आपल्याला हे तेल या कांद्याच्या रसामध्ये ॲड करायचं आहे, म्हणजे की हे एक कांद्याचं ऑइल बनून इथे तयार होणार आपल्या केसवाढीसाठी. बघू शकता या प्रकारे मी इथे टाकून घेतलेला आहे गरमच या कांद्याच्या रसामध्ये. टाकल्यानंतर आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे की इथे एक कांदा हेअर ऑइल इथे तयार झालेला आहे आपल्या केसवाढीसाठी. ही रेमेडी इतकी खास आहे की हे एक आयुर्वेदिक इन्ग्रेडियंट्सपासून बनवून तयार झालेली आहे आणि ही रेमेडी बच्चे बुढे कोणत्याही वयाचे लोक आपल्या केसांवरती याचा वापर करू शकते. म्हणून ही रेमेडी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. लहान मुलं मुली कोणत्याही वयाचे लोक या रेमेडीचा वापर आपल्या केसांवरती करू शकते, म्हणजे की मेल फिमेल. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते या रेमेडीमध्ये आपण कोणत्या इन्ग्रेडियंट्सचा वापर केला आहे. आपण इथे कांद्याचा रस अगोदर काढून घेतलेला आहे, त्यामध्ये नंतर खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये लवंगला रोस्ट केलेलं आहे, कडसून घेतलेलं आहे आणि ते तेल आपण या कांद्याच्या रसामध्ये ॲड केलेलं आहे. हे एक कांदा हेअर ऑइल बनून तयार झालेला आहे. हे खूप सिंपल रेमेडी आहे आणि सोपी आहे आणि बनवायलाही काहीच कठीण नाही आहे. म्हणून एकदा नक्की ट्राय करा या रेमेडीला आपल्या केसांवरती. या रेमेडीला रात्रीला आपल्या केसांवरती अप्लाय करायचे आहे आणि सकाळी उठून शॅम्पूने हेअर वॉश करायचे आहे. तुम्ही बघाल माझ्या केसांसारखे तुमचेही केस गुडघ्याच्या खाली भयंकर लांब, दाट व रेशमसारखे मुलायम होतील, मजबूत होतील. म्हणून म्हणते एकदा नक्की ट्राय करा ही रेमेडी आपल्या केसांवरती. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.